खळत कर. हे घ्या, तोंड गोड करा. अहो त्यांना द्या आधी, त्यांचा मान आहे. अहो आमचं काय रोजच आहे. अहो तुम्ही घ्या, तुम्ही पाहुणे आलात आमच्याकडं, तुमचा मान आहे. घ्या घ्या घ्या. कसं कसं आहे? वा छान. एवढं हरकत नाही. चालेल चालेल. आवडली ना? थंड वाटलं ना तुम्हाला? बस. तात्या साहेबांनी त्या सत्याला पक्षातून बाहेर काढल्यानंतर आमच्या काळजात पण एवढा थंडावा निर्माण झालाय ना की एवढ्या कडक उन्हात पण आम्हाला असं हिमालयाच्या बर्फात असल्यासारखं वाटते. काय काम होतं का तात्याचं? खेळ नाही सत्या. त्या बुद्धिबळाच्या खेळात कधी कधी वजीराला कधी कधी गनिमी गावा करावा लागतो. म्हणजे समोरच्याला वाटलं पाहिजे की हा वजीर राजासोबत आहे की नाही. म्हणजे कधी 2 पावलं पाठीमागे, 5 पावलं 4 पावलं मागे. पण तात्यासाहेब असं कुठल्या चेस मध्ये होत? राजकारणात होत असं. सत्या तू आपला पक्ष सोड. तुमचीच इच्छा होती ना सत्याने काय त्रास देऊ नये, केली इच्छा पूर्ण. आणि तुम्ही निवडणूक बिनधास्त लढवा, जिंका आणि कधीतरी आमची आठवण काढत जा. कधीतरी? अहो आमचे हे तुमची एवढी आठवण काढतील ना की रोज तुम्हाला उचक्या लागतील. काय? पण का तात्यासाहेब, माझं काय चुकलं का? तुझं काही चुकलं नाही. आणि तू आपला पक्ष सोड आणि तुझ्या आईच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढव. मुकादम साहेब, पंकजदानं सांगितले जेव्हा सत्या त्रास दिल ना लगेच सांगा, लगेच बंदोबस्त करू. अरे बापरे, पंकज दादा एवढा का त्या सत्यावर खार खाऊ नये? राग नाही हो मुकादम साहेब, एखाद्याने लायकी बघून फडफड करावी ना. तात्या साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जायला बघतोय. मग दाखवली पंकज दादांनी त्याची लायकी. तात्या साहेबांनी सत्याला पक्षातून काढूनच टाकले म्हटल्यानंतर सत्या शांत बसेल का? ते पुढचं पुढे बघू आपण. आता तात्या साहेबांनी त्याला पक्षातून काढलंय ना, ते महत्वाचं आहे. आता तुमचं रान मोकळे. आता कसं आहे,